ओके, तर आपण पार्टिक्युलेट मॅटर मॉनिटरिंग पाहत होतो. त्याचं पहिलं आपण मेथड म्हणजे वेज पाहिले कोणकोणत्या वेने तो ते पार्टिकल्स आपल्या फॉर्म्युलेशन मध्ये येऊ शकतात. एक तर इंट्रिन्सिक वे आणि एक्सट्रिन्सिक वे पाहिले आपण. ओके, त्याच्यानंतर त्याच्यातले प्रॉब्लेम्स पाहिले कोणकोणते होतात. एक तर तुमचं होतं आय व्ही कॉजेस फ्लेबिलिटीज म्हणजे आय व्ही इन्फ्लमेशन होतं. सेकंड तुमचं सेप्टिसिमिया. ओके, आणि तिसरं तुमचं फिवर कॉज होतं. आता मी सांगितलं होतं, प्रश्न विचारला होता की स्टराईल सस्पेन्शन जे राहतात, सस्पेन्शन मध्ये तर ऑलरेडी तुमचे पार्टिकल्स आहेत. तर ते पार्टिकल्स काय तुम्हाला कॉज करत नाही आय व्ही इन्फ्लमेशन साठी किंवा दुसऱ्या गोष्टींसाठी. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत त्याची साईज दिलेली 50 मायक्रोमीटर. ओके, 50 मायक्रोमीटर मॅक्झिमम साईज असते सस्पेन्शन मध्ये. ओके, बट दिस इज द मॅक्झिमम अँड 20 micrometer should be minimum size for suspension. ओके, हा जो क्रायटेरिया फक्त सस्पेन्शन साठी आहे. बाकीच्या मध्ये मॅक्झिमम साईज जी आहे नॉर्मल तुमचं क्लिअर सोल्युशन जे आहेत आय व्ही किंवा इंट्रा आर्टेरियल त्या केसमध्ये 10 मायक्रोमीटर एवढंच पाहिजे. हे डायमीटर जे आहेत हे डायमीटर तुमच्या व्हेन्सच्या डायमीटर पेक्षा कमी आहेत, त्यामुळं आय व्ही ब्लॉकेज वगैरे तसले प्रॉब्लेम होत नाही. ओके, तर एक क्रायटेरिया आहे पार्टिक्युलेट मॅटर साठी पण, जसं आपण मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये पण पाहिलं की एकदम कम्प्लिटली फ्री नाही लागत, तर तसं पार्टिक्युलेट मॅटर मध्ये पूर्णपणे पार्टिक्युलेट मॅटर फ्री असायला नाही पाहिजे. ओके, सो क्रायटेरिया असा आहे, पहिला 50 पार्टिकल्स पर एम एल. तर पार्टिकलची साईज किती पाहिजे? इट शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू 10 मायक्रोमीटर. सेकंड क्रायटेरिया 5 पार्टिकल्स पर मिनिट, 5 पार्टिकल्स पर एम एल, ज्याच्यामध्ये तुमचा पार्टिकल साईज 25 मायक्रोमीटर पाहिजे. लेस दॅन ऑर इक्वल टू, सॉरी इक्वल टू नाही, फक्त लेस दॅन 25 मायक्रोमीटर. हा तुमचा क्रायटेरिया पर एम एल साठी. 50 पार्टिकल ज्यांची साईज 10 मायक्रोमीटर और कमी आहे, ठीक आहे, 10 मायक्रोमीटर पेक्षा कमी, असे पार्टिकल फक्त तुम्हाला 50 पर्यंत अलाउड आहे एका एम एल मध्ये. ओके, आणि दुसरं ज्यांची पार्टिकल साईज 25 मायक्रोमीटर पेक्षा कमी आहे, ओके, म्हणजे 10 ते 25 च्या मध्ये मॅक्झिमम. ठीक आहे, असे फक्त 5 पार्टिकल एका एम एल मध्ये अलाउड आहेत. ओके, हा क्रायटेरिया तुमचा लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल साठी. ओके, तुमचे लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल मोस्टली जे आहेत ते क्लिअर सोल्युशन राहतात. ओके, त्या केसमध्ये तुम्हाला हा क्रायटेरिया आहे. ओके, आणि स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंटल म्हणजे जे तुमच्या एम्प्युल व्हायल्स मध्ये जे येतात अशा टाईपचे पॅरेंटल फॉर्म्युलेशन इंजेक्शन, त्याच्यासाठी काय क्रायटेरिया? त्याच्यासाठी डायरेक्ट कंटेनर नुसारच सांगितलेलं आहे. 10,000 पार्टिकल, डायरेक्ट 10,000 पार्टिकल पर कंटेनर, ज्याची साईज 10 मायक्रोमीटर आहे. 10 मायक्रोमीटर पेक्षा 10 मायक्रोमीटर लेस दॅन ऑर इक्वल टू, ठीक आहे, आणि 1000 पार्टिकल्स पर कंटेनर, असे पार्टिकल ज्यांची साईज 25 मायक्रोमीटर आहे.
लक्षात येत आहे. स्मॉल व्हॉल्यूमसाठी आकडा मोठा आहे आपला 10,000 आणि 1000, बट इट इज फॉर कंटेनर. तुमचे कंटेनर किती असतात? ml कंटेनरचा ml किती असतो? हार्ट टू हार्ट 50 ml पर्यंत इंजेक्शन येतो मॅक्झिमम तुमचा. त्याच्यापेक्षा मोठं स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंटल येत नाही. बट लार्ज व्हॉल्यूम मध्ये तुमचे ml जे आहेत ते 100 ml पासून 1000 ml पर्यंत आहे. ओके. तो त्या केसमध्ये आपण पर ml फक्त क्वांटिटी पार्टिक्युलेट मॅटरची काढणार की किती पार्टिकल्स आहेत. त्याच्यात 50 पार्टिकल्स 10 मायक्रोमीटर साठी आणि 5 पार्टिकल्स 25 मायक्रोमीटर साठी. स्मॉल व्हॉल्यूम मध्ये 10,000 पार्टिकल्स पर कंटेनर, ज्याची साईज 10 मायक्रोमीटर और लेस दॅन 10 मायक्रोमीटर आहे. आणि 1000 पार्टिकल्स पर कंटेनर, ज्याची पार्टिकल साईज 25 मायक्रोमीटर आहे. ओके. हे दोन क्रायटेरिया लक्षात ठेवायचे. ओके, इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला पार्टिक्युलेट मॅटर मॉनिटरिंग मध्ये हे पॉईंट इन्क्लूड करणं मस्ट आहे. ओके. ह्याच्यानंतर मेथड्स. मेथड्स पाहणार आहे आपण. मेथड्स मध्ये एक मेथड मी ऑलरेडी तुम्हाला सांगितली होती की पार्टिक्युलेट मॅटर आपण कसं पाहतो, डार्क आणि व्हाईट बॅकग्राऊंड, राईट. तर इंडस्ट्री लेवलला, हे लॅब लेवलला सांगितलं होतं मी तुम्हाला. लॅबमध्ये ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस ब्लॅक बॅकग्राऊंड आणि व्हाईट बॅकग्राऊंड यूज करायचा असतो. इंडस्ट्रीमध्ये ह्याच्यातच थोडासा ऍडव्हान्स केलेला असतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय होतं तुमचं, ज्यावेळेस कंटेनर पास होत असतो, सपोज हा तुमचा कंटेनर पास होतो इथून, ही तुमची व्हायल आहे. तर ह्या इथं एक लाईट लावलेला असतो. ओके. ही लाईट त्या कंटेनरवर पडत असते. बॅकग्राऊंड तुमचा डार्क आहे. ओके. एक डार्क बॅकग्राऊंड आहे, एक व्हाईट बॅकग्राऊंड आहे. ओके. माझी ड्रॉइंग खराब आहे. ठीक आहे. डायग्रामची गरज नाही, तुम्हाला एक एक्सप्लेनेशन साठी सांगितलं फक्त. हा सपोज डार्क बॅकग्राऊंड आहे ज्याला मी लाईन्स मारलेल्या आहेत, आणि हा प्लेन व्हाईट बॅकग्राऊंड आहे. आपण लॅबमध्ये पाहतोच आहे, बट ह्याच्यामध्ये लाईट पण दिलेली आहे. एक सफिशियंट फ्रिक्वेन्सीची लाईट दिलेली सप्लाय करताय, जे की तुमच्या कंटेनर मधून पास होत आहेत. आणि ते कंटेनर मधून पास होत असल्यामुळे आपल्याला अजून थोडीशी क्लॅरिटी भेटते. ओके. की त्याच्या समोर काही पार्टिकल्स आहेत का नाही. किंवा काही काही इंडस्ट्रीमध्ये व्हाईट लाईट जो आहे तो डायरेक्टली बॅकग्राऊंड मधूनच दिला जातो. व्हाईट कलरचीच लाईट टाकली जाते समोरून. त्यामुळे इथं जो पर्सन बसलेला आहे त्याला लगेच इमिजिएटली क्लिअर होतं की त्याच्यात काही पार्टिकल्स आहेत का. काही काही वेळेस लाईट कलरचे, ब्राउनिश कलर किंवा ब्लूइश कलरचे पार्टिकल्स पण भेटू शकतात, जे की तुम्हाला दोन्ही बॅकग्राऊंड मध्ये इल्युजन फॉर्म करू शकतात. ओके. त्या केससाठी आपल्याला लाईट महत्वाची, बिकॉज लाईट असल्यामुळे आपल्याला मुवमेंट दिसते पार्टिकल्सची. ओके. सो त्याला व्हिज्युअल मेथड म्हणतो और नॉन डिस्ट्रक्टिव्ह मेथड. नॉन डिस्ट्रक्टिव्ह ह्याच्यासाठी कारण आपल्या ह्याच्यात सोल्युशनला काही आपण इफेक्ट करत नाही. सोल्युशन तुमचा कुठेही क्वालिटी कॉम्प्रोमाइज नाही करत आहे आपण. ॲज इट इज त्याला काही न उघडता किंवा अजून काही त्याच्यात फॉर्म्युलेशन ऍड करून असं काही आपण पार्टिक्युलेट मॅटर नाही पाहत, किंवा आपण फिल्ट्रेशन करून पण पार्टिकल्स पाहत नाही. सिम्पल आपण व्हिज्युअली पाहतोय. त्यामुळे तुमचं फॉर्म्युलेशन डिस्ट्रक्शन होत नाही, म्हणून नॉन डिस्ट्रक्टिव्ह मेथड म्हणतो त्यांना. ओके. तर ही पहिली तुमची व्हिज्युअल मेथड. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते दुसरी मेथड जी आहे ती कौल्टर काउंटर मेथड म्हणतो आपण. कौल्टर काउंटर मेथड. कौल्टर काउंटर ॲपरेटस आहे आपल्या लॅबमध्ये. ओके. याच्यामध्ये काय केलं जातं, इलेक्ट्रोड्स वापरले जातात. इलेक्ट्रोड्स माहितीच आहे तुम्हाला सगळ्यांना. ओके. 12th फिजिक्स मुळे एनोड आणि कॅथोड. ओके. आणि इथं तुमचा फॉर्म्युलेशन टाकला जातो. एक एनोड आहे, एक कॅथोड आहे. ओके. पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे. याच्यामध्ये काय केलं जातं, तुमचे जे पार्टिकल्स आहेत
काही ना काही चार्ज असणार त्या पार्टिकलवर. ओके. आयदर ते निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह आयन्सकडे अट्रॅक्ट होतील, पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह आयन्सकडे अट्रॅक्ट होतील. ओके. बट ह्याच्यावरती एक ओरिफिस नावाचा पेपर लावला जातो. ओके. खूप कॉस्टली येतो. जसं आपला फिल्टर पेपर असतो सेम वे ओरिफिस पेपर येतो. खूप त्याची पोरोसिटी खूप थिन आहे अशा टाईपचा. जपानीज लोकांनी त्याचा इन्व्हेंट केलेला आहे. असा पेपर जो आहे तो ह्याला वरतून कोटिंग म्हणून लावला जातो. एनोडच्या वरती पण आणि कॅथोडच्या वरती पण. तर तसं एक मिनिट. ओके. तो ओरिफिस पेपर लावल्यामुळे काय होतं तुमचे पार्टिकल्स तर अट्रॅक्ट होतात कॅथोडकडे एनोडकडे, बट ते ओरिफिस पेपरला स्टिक होत आहेत. ओके. आणि स्टिक झाल्यानंतर ज्यावेळेस आपण रेजिस्टन्स थांबवू, करंट पास करायचं थांबवू त्याच्यानंतर ते पेपर्स आपण काढून घेणार आणि त्याच्यावर ते पार्टिकल्स मेजर करणार अंडर मायक्रोस्कोप. ओके. मायक्रोस्कोप मध्ये पाहणार, सपोज 10 ml टाकलेलं आहे. 10 ml मध्ये आपल्याला पार्टिकल्स किती पाहिजे? 500 ml. बरोबर. 50 पार्टिकल्स जर पर ml लागतात आपल्याला 10 मायक्रोमीटर साईजचे. तर ह्याच्यात आपण त्या साईजचा ओरिफिस पेपर टाकून मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करणार. दॅट इज कोल्टर काउंटर मेथड. कोल्टर काउंटर मेथड मध्ये महत्वाचा पार्ट आहे एनोड कॅथोड. रेजिस्टन्स देतो. रेजिस्टन्समुळे चार्ज भेटतो पार्टिकलचा आणि पार्टिकल सेपरेट होतात आणि आपण काउंट करू शकतो. ठीक आहे. तिसरी जी मेथड आहे ती तुमची जी करतात सिंपल टेक्निक फिल्ट्रेशन मेथड. ओके. थर्ड मेथड जी आहे ती फिल्ट्रेशन मेथड. फिल्ट्रेशन मेथड ऑलरेडी तुम्ही स्टरलायझेशन ज्यावेळेस करतात पॅरेंट्रल त्यावेळेस पण तुम्ही फिल्ट्रेशन डिस्क, मेम्ब्रेन फिल्टर, सेल्युलर फिल्टर, सीट फिल्टर, ग्लास फिल्टर, ऍस्बेस्टॉस फिल्टर किंवा वॉटमन फिल्टर पेपर अशा भरपूर डिव्हाइस वापरलेले असतील. ओके. बट पार्टिकल साईज मॉनिटरिंग मध्ये फिल्ट्रेशन मेथड कोणत्या गोष्टींसाठी वापरली जाते? तर फिल्ट्रेशन जे आहे ते हायड्रॉलिक फ्लुइडसाठी. हायड्रॉलिक फ्लुइड. आता हायड्रॉलिक फ्लुइड काय नेमकं? ओके. हे असे फ्लुइड्स आहे किंवा असे व्हेकल्स आहे किंवा असे लिक्विड्स आहेत की ज्याचं स्वतःचा प्रेशर असतो काही ना काही. आता जसं पेट्रोल आहे. पेट्रोलला हायड्रोलिक म्हणणार का तुम्ही? नाही. इट इज व्हॉलेटाईल लिक्विड. जसं तुम्ही टाकणार इमिजिएटली त्याच्यातला बराचसा पर्सेंटेज किंवा पार्ट इव्हॅपोरेट होऊन जाणार टेम्परेचर मध्ये, एअर मध्ये. ठीक आहे. वॉटर टाकलं, वॉटर पोलर सॉल्व्हंट आहे. पोलर आहे म्हणजे तो सम अमाऊंट ऑफ प्रेशर आहे त्याला, थोडंफार ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तो काय लगेच इव्हॅपोरेट होत नाही. नंतर पार्टिक्युलर स्पेसेस कॉम्पॅक्ट आहे त्याचे. बट प्रेशर जे आहे ते ग्लिसरीन झालं, ऑइल कंटेनिंग इंजेक्शन झाले, ग्लिसरीन कंटेनिंग इंजेक्शन किंवा ऑइल कंटेनिंग इंजेक्शन हे जे आहेत. यस, माईक यूज कर. कोणाचा आवाज येतोय? ओके. तर हे जे आहेत ग्लिसरीन झाले, ऑइल कंटेनिंग किंवा ऑइंटमेंट कंटेनिंग पण सोल्युशन पाहिले होते आपण. ठीक आहे. असे जे थिक सोल्युशन आहे हायड्रोलिक ज्याला प्रेशर आहे असे लिक्विड्स आपण फिल्ट्रेशन मेथड थ्रू फिल्टर करतो. ओके. आणि त्याच्यानंतर फिल्टर डिस्क करून आपण ऑब्झर्व करतो की किती पार्टिकल्स आहेत त्याच्यात. ओके. तुम्हाला फिल्टर मीडियाची नावं माहिती आहेत? येस, मला एक एक सांगा कोणकोणते फिल्टर मीडिया आहेत. मेम्ब्रेन फिल्टर, मेम्ब्रेन फिल्टर, एक 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 अरुण बताओ पहले कौन? मेम्ब्रेन फिल्टर, सिंटर फिल्टर, मेम्ब्रेन फिल्टर, मेटा फिल्टर, फिल्टर. ओके. सिंटर्ड ग्लास फिल्टर. ओके. देन मेम्ब्रेन फिल्टर. अजून मेटा फिल्टर, टीज, मेटा फिल्टर, मेटा फिल्टर. ओके. अजून फिल्टर कॅन्डल, फिल्टर कॅन्डल मध्ये आपण फिल्टर वापरतो. कॅन्डल फक्त बाहेरचं इक्विपमेंटचं नाव आहे फिल्टर कॅन्डल. फिल्टर बेस मधला नाही येतो पार्ट. फ्रीज फिल्टर,
सीज फिल्टर सर. सीट फिल्टर ओके सीट फिल्टर ओके अदर दॅन दिस तुमचा जो फिल्टर पेपर येतो जे तुम्ही वापरता त्याला म्हणतो सेल्युलोज फिल्टर वॉटमन फिल्टर पाहिलंय तुम्ही वॉटमन फिल्टर पेपर No, एकदम कमी पोरोसिटी असते त्याची कार्डशीट सारखा जाड राहतो एकदम ओके तर असे भरपूर फिल्टर मीडिया आहे जे वापरले जातात अकॉर्डिंग टू देअर हायड्रॉलिक प्रेशर जास्त हायड्रॉलिक प्रेशर असेल तर ज्या फिल्टरची कॅपॅसिटी आहे जास्त पोरोसिटी न हे व्हायची वाढू न द्यायची असे फिल्टर्स आपण स्प्लिट केले जातात ओके फिल्टर्ड ग्लास फिल्टर जो आहे आणि सीट फिल्टर हा तुमचा स्टरलायझेशन मध्ये फक्त यूज केला जातो ओके या फिल्ट्रेशन म्हणजे पार्टिक्युलर मॅटर मॉनिटरिंग मध्ये वापरले जात नाही कारण हे तुमचे फिट असतात ऑलरेडी इक्विपमेंट मध्ये त्यामुळे आपण पार्टिकल्स परत सेपरेट आउट नाही करू शकत त्याच्यातून बाकीचे भरपूर फिल्टर मीडियम आहेत अजून एन नंबर ऑफ फिल्टर मीडियम आहेत ते त्या फिल्ट्रेशन मेथड मध्ये वापरले जातात हे फिल्ट्रेशन मेथड झाली आणि लास्ट जी पार्टिक्युलेट मॅटर साठी वापरली जाते ती तुमची लाईट ब्लॉकेज मेथड ओके जे आजकाल भरपूर ठिकाणी पण वापरली जाते लाईट ब्लॉकेज ओके मॉल्स मध्ये तुम्ही सगळेजण गेला असाल मॉल मध्ये म्हणा किंवा मंदिरात वगैरे एक तुम्ही डोअर मधून जातात बरोबर त्याच्यात तुमचं सेन्सर लावलेले असतात बरोबर आतमध्ये गेले की ते म्युझिक देतात काहीतरी टिक टिक वाजतं ठीक आहे अशा टाईपचं सेम वे ह्याच्यात काय असतं तर वरती लेझर लाईट लावलेली इथं असते किंवा काही ठिकाणी साईडला पण असते शक्यतो वरच्या साईडला लावलेली असते लेझर लाईट आणि साईडने चेक करण्यासाठी एक सिक्युरिटी गार्ड लावलेला राहतो जो की आपल्याला चेक करतो पूर्ण बॉडीवर ओके सेम वे लाईट ब्लॉकेज मेथड मध्ये तुमचा जो कंटेनर आहे हा कंटेनर आहे सपोज याला इथून एक लेझर बीम पास केली एवढ्या पोर्शन मधून लेझर बीम टाकले जातात पूर्ण आणि इकडे असतो तुमचा सेन्सर ओके हे झाले तुमचे सेन्सर आता तुमचा जो सोल्युशन आहे पूर्णपणे क्लिअर असल्यामुळं तुमची जी लेझर लाईट आहे ती पूर्ण ह्याच्यातून पास होणार क्लिअरली ओके म्हणजे जसे आले तुमचे सेम वे लाईट सेन्सरवर पडणार आणि सांगणार की क्लिअर आहे तुमचं सोल्युशन बट त्याच्यामध्ये जर सपोज काही पार्टिकल्स आले सपोज हे 3 पार्टिकल्स आहेत त्याच्यात तर ही जी इथून लेझर बीम येते हिथून स्कॅटर्ड होणार स्कॅटर्ड पाहिलंय तुम्ही म्हणजे 2 साईडला डिवाइड होणार आणि सेन्सरला दुसऱ्या ठिकाणीच पडणार स्कॅटर जसं होत आहे इमिजिएटली तुमचे सेन्सर त्याच्यात सांगतात की पार्टिकल साईज किती त्या फॉर्म्युलेशन मध्ये ओके डिजिटल आहे हा इक्विपमेंट त्याच्यामधून लेझर लाईट पास केली जाते तिकडे सेन्सर्स असतात ओके आणि त्याच्यातून तुमची पार्टिकल साईज फक्त काढली जाते तुम्हाला फक्त ह्याच्यात एवढंच मेन्शन करायचं आहे असं डायग्राम वगैरे काढायची गरज नाही ओके ह्याच्यामध्ये तुमचे जे पार्टिकल्स आहे जे मुवमेंट होतीये ओके मुवमेंट झाल्यामुळं लाईट स्कॅटर्ड होतीये आणि स्कॅटर्ड लाईटमुळं त्याच्यात पार्टिक्युलेट मॅटर्स आपल्याला डिटेक्ट होतात ओके हे महत्वाचे तुमचे सिलेबस मधले 4 मेथड पहिली मेथड होती आपली कोणती पार्टिक्युलेट मॅटर मॉनिटरिंग मधली पहिली मेथड कोणती Visual method. Visual method or non-destructive method. Non-destructive method. Non-destructive method. Visual method. Second method कोणती होती? Holter counter Counter. method. Holter counter method. तिसरी Filtration method. चौथी Light blockage method. लाईट ब्लॉकेज मेथड व्हिज्युअल मेथड मध्ये आपण डार्क आणि लाईट बॅकग्राऊंड डार्क आणि व्हाईट बॅकग्राऊंड
विथ लाईट वापरलाय. ओके. कोल्टर काउंटर मध्ये रेझिस्टन्स इलेक्ट्रोलाइट. करंट पास केलंय, रेझिस्टन्स वापरलाय, एनोड कॅथोड वापरलेत आणि ओरिफिस पेपर वापरलाय. हा शब्द खूप महत्वाचा, ओरिफिस. ओके. ओरिफिस पेपर शिवाय कोल्टर काउंटर मेथड होत नाही. फिल्ट्रेशन मेथड मध्ये आपल्याला फिल्टरिंग डिस्कचे नाव, फिल्टरिंग मीडिया वापरतो. अंडर मायक्रोस्कोप आपण ऑब्झर्व करतो. आणि लाईट ब्लॉकेज मेथड मध्ये तुमचे लाईट पास करतो सोल्युशन मधून. लाईट पास, लेझर लाईट पास सांगा. लेझर लाईट पास करतो आणि सेन्सर्सवर चेक करतो. अदर दॅन दिस. ओके. या व्यतिरिक्त काही टेस्ट आहेत अजून ज्या की शिकायला नाही, फक्त इनलिस्ट करायचं तुम्हाला. मायक्रोकेमिकल टेस्ट, स्पेक्ट्रोस्कोपी टेस्ट. स्पेक्ट्रोस्कोपी टेस्ट मध्ये काय राहतं, तुमचा एक सॉल्व्हंट असतो जो की पूर्ण क्लिअर आहे. एका ह्याच्यात सॉल्व्हंट ठेवलेला असतो आणि एका तुमचं फॉर्म्युलेशन पास होत असतं आणि जी इंटेन्सिटी ती काउंट करत असतो. ह्याच्यात जर 100% क्लिअर सोल्युशन आहे तर त्याची कंपॅरिझन तुमच्या फॉर्म्युलेशन सोबत असते. ह्याच्यात किती % पार्टिकल्स राहतात ते राहतं तुमचं स्पेक्ट्रोस्कोपी टेस्ट मध्ये. ओके. स्टँडर्ड आणि सॅम्पल या दोघांचं कंपॅरिझन राहतं स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये. ओके. किंवा मग ऍडव्हान्स मध्ये जी सध्या चालते स्कॅनिंग इलेक्ट्रॉन टेक्निक म्हणतो. स्कॅनिंग इलेक्ट्रॉन, ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स जी मुवमेंट पाहिली जाते सोल्युशन मध्ये. हे तुम्हाला एक्झामला गरजेचं नाहीये, फक्त एक्सप्लेनेशन साठी सांगितले. तुम्हाला महत्वाचे फक्त एवढेच आहे, व्हिज्युअल मेथड, कोल्टर काउंटर, फिल्ट्रेशन, लाईट ब्लॉकेज. ओके. हे 4 मेथड तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातील. 4 मार्क्सला क्वेश्चन येऊ शकतो पार्टिक्युलेट मॅटर मॉनिटरिंग साठी. त्याच्यात तुम्हाला लिहायचंय की पार्टिक्युलेट मॅटर फॉर्म्युलेशन मध्ये कोणत्या वेने येऊ शकतात. इंट्रिन्सिक वे, एक्सट्रिन्सिक वेने एक. ठीक आहे. सेकंड, सिग्निफिकन्स लिहायचं आहे. सिग्निफिकन्स मध्ये पार्टिक्युलेट मॅटर्स आले तर त्याच्यामुळे काय काय होऊ शकतात. ओके. डायरेक्ट प्लेन मध्ये पण लिहू शकतात. डिसीजची नावं नाही लिहिली तरी चालतील. आयव्हीचं इन्फ्लमेशन होतं. ओके. वेन्सचे इन्फ्लमेशन होतात, ब्लडची टॉक्सिसिटी होती किंवा फिवर येतो. ओके. या 3 गोष्टी मेन्शन करायच्या. नंतर सिग्निफिकन्स झाल्यानंतर तुम्हाला आयडियल ज्या प्रॉपर्टीज आहे, स्पेसिफिकेशन फॉर पार्टिक्युलेट मॅटर. ठीक आहे. त्याच्यात आपण लिहिलं होतं लार्ज व्हॉल्यूम साठी किती पार्टिकल साईज गरजेची आहे, स्मॉल व्हॉल्यूम साठी किती पार्टिकल साईज गरजेची आहे. स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंटल्स आपण कंटेनर नुसार 10,000 पार्टिकल पर कंटेनर, त्याची साईज इक्वल टू ऑर लेस दॅन 10 मायक्रोमीटर. ओके. आणि लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल मध्ये 10 मायक्रोमीटर साठी किती वापरतो आपण, 50 पार्टिकल्स पर ml. बरोबर. ml मध्ये वापरतो. लार्ज व्हॉल्यूम साठी ml, स्मॉल व्हॉल्यूम साठी कंटेनर. दोनच फक्त पार्टिकल साईज आहेत, 10 मायक्रोमीटर और 25 मायक्रोमीटर. ओके. सस्पेन्शनचं वगैरे मेन्शन करायची गरज नाही, तेवढं डिटेल नाही तुम्हाला. ठीक आहे. तर एवढ्या सगळ्या गोष्टी लिहायच्या आणि त्याच्यानंतर ह्या 4 मेथड, एवढ्या 4 मेथड डिस्क्राईब केला तुम्हाला 4 मार्क्स भेटतात. 4 मेथड डिस्क्राईब करायला 2 मार्क, सिग्निफिकन्सला 1 मार्क आणि वेज जे ज्याने पार्टिकल्स येतात त्याला 1 मार्क. अशा पद्धतीने ते मार्क्स डिवाइड केलेले असतात. ओके. तर हा तुमचा सेकंड पार्ट पहिला आपण पार्टिक्युलेट मॅटर मॉनिटरिंग. त्याच्यानंतर याचा एक स्मॉल पार्ट आहे फॉल्टी सील पॅकेजिंग, जो की मी ऑलरेडी तुम्हाला शिकवलेला आहे की आपण लिकेज टेस्ट कशी पाहतो. अँप्युल्स घेतात, व्हॅक्युम प्रेशर अप्लाय करतात, डाय सोल्युशन राहतो. ठीक आहे. जर तुम्ही त्याला जर लिकेज असेल अँप्युलला किंवा वायरला तर तो कलर सोल्युशन जो आहे तो तुमच्या अँप्युल्स मध्ये फिरलेला असतो, म्हणजे तुमची अँप्युल किंवा वायर लिकेज आहे. ओके. त्या टाइमला फॉल्टी सील पॅकेजिंग आहे, ती आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू काय राहते. ओके. आजच्यासाठी एवढं भरपूर आहे. एक स्क्रीनशॉट घेतो मी, सगळ्यांनी ऑनलाईन राहा.
ओके, सो इथं आपण थांबू आज. ओके, थँक्यू. काही डाऊट आहे का आजच्या लेक्चरमध्ये? येस. एक चौथी मेथड पाहिली होती आपण, ऑब्झर्वेशन अँड रिझल्ट. ती थोडीशी क्रिटिकल वाटत असेल तुम्हाला, वाटलंच तर ते परत रिपीट करू आपण. पूर्ण चॅप्टर रिपीट करणार आहे त्यावेळेस डिटेलमध्ये. आणि पार्टिक्युलेट मॅटर मॉनिटरिंगचे 4 मेथड तुम्हाला समजले असतील. सिम्पल आहे सगळ्या. काही डाऊट आहे अजून? ओके, ठीक आहे. तो आजच्यासाठी एवढं भरपूर आहे. बाकीचं नेक्स्ट लेक्चरला.